बोली भाषातील एकांकिका स्पर्धा हा कन्सेप्टच इतका अफाट आहे आणि मस्त आहे. मागच्या वर्षी सुप्रीम प्रोडक्शन्स तर्फे ही एकांकिका स्पर्धा सुरू झाली आणि गतवर्षी खूप लोकांनी भाग घेतला होता, खूप संस्थांनी भाग घेतला होता आणि अंतिम 9 एकांकिका सिलेक्ट झाल्या आणि सगळ्या एकांकिकांना खूप छान प्रतिसाद मिळाला रसिक प्रेक्षकांचा आणि उत्तम पद्धतीची बक्षीस आहेत. आणि सगळ्यात गमतीची आणि महत्त्वाची गोष्ट अशी ही सगळी बक्षिसं आमच्या व्यावसायिक रंगभूमीवरच्या वेगवेगळ्या संस्थांनी स्पॉन्सर केलेली आहेत. त्याचा अर्थ असा आहे की बोली भाषेला आपल्या महाराष्ट्रात अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्वाचं आहे. आता ही आयडिया कुठून आली तर आमचे गव्हाणकर जे आहेत, गव्हाणकर काका गंगाराम गव्हाणकर ज्यांचं वस्त्र अगाडे लागत तमाम महाराष्ट्रच नाही संपूर्ण जगाला माहिती आहे, तर त्यांच्या डोक्यातून त्यांच्या भाषणात असं बोलण्यात आलं की बोली भाषेला योग्य तो मान दिला गेला पाहिजे आणि म्हणूनच त्याच ह्याच्यातून ही संकल्पना जन्माला आली की बोली भाषेतील एकांकिका स्पर्धा. महाराष्ट्रात तुम्ही सर्व भागात गेला म्हणजे खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात सगळीकडे स्वतःची अशी एक वेगळी भाषा आहे. मराठी भाषाच आहे पण त्याला एक वेगळा लहजा आहे. तर या हे सगळे लहजे एका रंगमंचावर आणण्याचं अतिशय महत्त्वाचं काम सुप्रीम प्रोडक्शनने केलेले आणि ही बोली भाषेची जी एकांकिका स्पर्धा आहे ती याही वर्षी होणार आहे. तर महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या रंगकर्मींना मी विनंती करतो की आपापली बोली भाषा घेऊन या स्टेजवर या आणि आपला डंका वाजवा आणि सर्व स्पर्धकांना माझ्या आत्ताच मनापासून शुभेच्छा.